हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर आज आपण बनवतोय खरवस. तर हा खरवस चवीला उत्तम लागतो आणि पौष्टिक असा आहे. कधीतरीच बनवायला मिळतो किंवा खायला मिळतो. तर चला सुरुवात करूया. तर इथं बघा गूळ घेतलेला आहे. गूळ आपल्याला ना बारीक कट करून घ्यायचा आहे. तुम्ही साखर पण टाकू शकता, पण खरा तर खरवस आहे ना गुळामध्येच बनवला जातो. तर इथं खरवस बनवण्यासाठी ना आपल्याला चिकाचं दूध घ्यावं लागतं. तर इथं बघा सुरुवातीला मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे 1 लिटर. त्याच्यामध्ये बघा इथं मी गूळ टाकून घेतलेला आहे. आता चिकाचं दूध म्हणजे जेव्हा गाय वासराला जन्म देते तेव्हा सुरुवातीचं जे दूध असतं तर त्याला चिकाचं दूध असं म्हटलं जातं. तर त्या दुधापासूनच हा खरवस बनवला जातो. इन्स्टंट बनवतात, पण त्याची टेस्ट आणि याची टेस्ट फार वेगवेगळी आहे बरं का. हा आहे तो ओरिजिनल आहे. तर चला आता पटकन पुढची रेसिपी सांगते. तर इथं बघा दुधामध्ये मी गूळ मिक्स करून घेतला आणि हे चिकाचं दूध आहे, जे सुरुवातीचं दूध असतं ना तर ते आहे हे. तर हे कमीच लागतं, जास्त वापरायचं नसतं. या कमी दुधामध्ये आपल्याला म्हशीचं दूध टाकायचं असतं, म्हणजे सुरुवातीचा जो चीक असतो त्याच्यात. तर आता हा चीक बघा अर्धा कपच आहे. आता 1 लिटर दुधामध्ये मी हा टाकून घेतलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याच्यात आहे ना तुम्ही वेलची पावडर टाकू शकता, जायफळची पावडर टाकू शकता आणि गूळ आहे ना आपण मिक्स करून हे गाळून घ्यायचं आहे मिश्रण. कधी कधी गुळामध्ये कचरा वगैरे असू शकतो, तर त्यासाठी आपल्याला ही स्टेप इथं फॉलो करायची आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एका गाळणीने हे गाळून घ्यायचं आणि मग आपल्याला हे वाफवायला ठेवायचं आहे. तुम्ही हे वाफवलं तरीसुद्धा चालेल किंवा कुकरमध्ये शिट्टी घेतली तरीसुद्धा चालेल. मी तर हे कुकरमध्येच बनवणार आहे, कारण झटपट तयार होतं आणि वड्यासुद्धा छान पडतात. त्यासाठी मी कुकरचा वापर केलेला आहे यावेळेला. नाहीतर मी प्रत्येक वेळेला टोपामध्येच वाफवून घेते. टोपामध्ये खाली पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये हे भांडं ठेवायचं आणि झाकण ठेवायचं आणि वाफवून घ्यायचं. तर त्या पद्धतीने मी करते, पण यावेळेला थोडी पद्धत वेगळी वापरलेली आहे. तर इथं बघू शकता, इथं मी याचं गाळून घेतलेला आहे. थोडासा गूळ राहिलेला आहे, तो व्यवस्थित असा मी मिक्स करून घेतला सगळ्या मिश्रणामध्ये, म्हणजे आपलं मिश्रण आहे ना व्यवस्थित असं तयार होईल. तर इथं बघू शकता आता व्यवस्थित झालेलं आहे. हे सगळं गाळून घेतलं मी. आता हे कुकरच्या डब्यात मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि कुकरच्या साधारण आपल्याला 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता मी या शिट्ट्या करून घेते आणि शिट्ट्या झाल्याच्या नंतर मग तुमच्याशी बोलते. तर आता शिट्ट्या करायला ठेवलेला आहे. कुकरच्या 4-5 मी शिट्ट्या करून घेतल्या. आता बघा इथं आपला मस्त असा खरवस आहे ना तयार झालेला आहे. हा गरम गरम आहे, थोडा थंड होऊ द्यायचा, त्याच्यानंतर वड्या पाडायच्या. तर हा खरवस आहे ना मंडळी केकसारखा झालेला आहे. अगदी मस्त असा फुललेला आहे. बघू शकता अगोदरचं आपलं मिश्रण किती होतं आणि आता आपला खरवस कसा झालेला आहे. ते खूप सुंदर असा फ्लफी मऊ लुसलुशीत असा झालेला आहे. तर खूप छान टेस्ट आहे. तुम्ही बघू शकता की कट कसा होतोय, अगदी सहजरित्या कट करता येतोय. त्यामुळे या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या घरी हा खरवस ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि या तुम्ही पण मस्त असा खरवस खायला. तर आमच्या घरात तर हा सर्वांना आवडतो. मस्त असं झालेला आहे. आता या तुम्ही पण मस्त असा खरवस खायला आणि येताना सबस्क्राईब करा बरं का. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.